पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. अरे ते अडाणी अंबानी घेऊन पैसे पडतात, आपण पळून जाणे इथं आहे ना, घाबरणार नाही. खेट आहेत त्याला हा पूर्ण रव शेतकऱ्याला. मला सांगा तुम्ही 40 किलो बी आहे, 15 कटे झालेत आणि औषधाचेच पैसे झाले तर 30,000 रुपये. आता त्या शेतकऱ्यानं काय खावं काय द्यावं? 12,000 रुपये मिळणं झालेत का? कशाचे 12,000 ना केंद्र सरकारचे 6,000 एकूण 12,000 रुपये देतात. नाही भेटून घेतले. चौकशी करून पहा, खात्यावर आणखीन रुपया जमा नाही. बीज नाही 2 घंटे बीज आहे तर 1 घंटा बंद करून टाकायला. शेतकरी रात्रंदिवस मरायला वारानं. शेती एवढी परिस्थिती बेकार केलेल्या लोक आहेत भाजप सरकार. येथील शेतकऱ्यांची व्यथा जी आहे कुठलंच सरकार ऐकून घेत नाहीये. आता मी सध्या सोयाबीनच्या मार्केटमध्ये आहे. शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकायला आणलंय. नेमका काय भाव मिळतोय आणि त्यावरती त्यांचं काय मत आहे. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, दुसरीकडे शेतकरी त्रस्त दिसतात. काका कुठनं आलात? काय घेऊन आलात तुम्ही? सोयाबीन काय भाव मिळतो सोयाबीनला? सोयाबीन 4,000 जवळ. बरं, काय परवडतोय भाव? नाही परवडत मग तर काय करणार आम्ही? बकरे कापल्यासारखे कापायला काय करणार काय आम्ही? काय करणार काय? फक्त आता म्हणाले तर आम्हाला मत द्या, आम्ही पुढे पाहू. पुढे काय पाहता? जीव गेल्यावर का पुढे काय पाहता तुम्ही? आम्ही काय करायचं ते करू का? तुम्हाला थोडी विचारून करणार आहोत. किती एकर शेती आहे तुमच्याकडे आणि काय शेती आहे. कुठलं पीक घेता तुम्ही? सोयाबीन, हळद, कापूस. यावर्षी किती सोयाबीन पेरलं होतं आणि किती खर्च लागला होता? किती उत्पादन? खर्चाचं सांगू नका. आमचं खर्चाचं म्हणजे सांगतो मी 450 रुपये, 4,500 रुपये एकर फक्त काढणी. आणि 200 रुपये पोत ही काढणी. आणि ते निंदन पुरण खताचं ते विद्या सोडून तुम्हाला ते विषय सांगितलं. बोला 1200 रुपये 1400 रुपये. आता निवडणुका 1400 रुपये 1200 रुपये नाहीच, ते 1500 रुपये खत आहे. खताचे भाव एवढे आहेत. औषध घ्या गेलं तर 4 थेंबाचं ते औषध 450 रुपये डबा आहे. इतकाच 4 थेंबात 5 थेंब येतात, 4 पंप होतात. काय सांगून फायदा काय आहे? ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला आता जे काही भाव मिळतात, कोण जबाबदार आहे असं वाटतं? जबाबदार आता राहणार पण आहे. शेतकऱ्याचा जबाबदार घेणार हे कोण राहणार आहे? अहो आमचा भाव आता मी सांगतो तुम्हाला, आमचे पंचनामे केले आम्ही 2 दिवस. आमचे खाण्यात जो आता दळतो आपण गहू, हे गहू आमचे पोते भिजले. त्याच्यात आमचे तहसीलदार तलाठी आले, पंचनामे केले, निंगोली जावं घेऊन टाकलं. काय करणार आम्ही? आता म्हणतात मतदान द्या. आम्ही आमच्या मनावर आहे मतदान द्या. तुम्ही कुठून आलात का? उमराबाबळे. बरं, काय नाव आहे तुमचं? शिंदे. काय करता तुम्ही? शेती किती एकर शेती आहे? 2 एकर. बरं, काय हळदीला भाव काय मिळतोय? दिले 12,000 11,000. बरं या वर्षी गेल्या वर्षी तर 5,000 काही पुरलं नाही आम्हाला. बरं, काय पैसे घातले आम्ही. काय वाटतं आता जे काय भाव मिळतात त्याच्यात समाधानी आहेत शेतकरी? मदनी काळजी जीव भाषा घ्यायला आमचे शेतकरी. बरं, आता हे सोयाबीन एका एकरात 4 पोते सोयाबीन व्हायला मला 20,000 खर्च लागायला. काही उरण नाही तिथं. काय करतं या लोकांना? कोणाला कर्ज कसं फेडायचं लोकांना? अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. वीज वगैरे मिळते का? सरकार म्हणलं होतं की आम्हाला बीज नाही फीज नाही 2 घंटे बीज आहे तर 1 घंटा बंद करून टाकायला. शेतकरी रात्रंदिवस मरायला वारानं. शेती एवढी परिस्थिती बेकार केलेल्या लोक आहेत भाजप सरकारनं. यूज आजवाली शेतकऱ्याची. आता पुन्हा निवडणुका आहेत. आता सरकार म्हणते की आम्ही निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव देऊ. काय पटतंय तुम्हाला? देतच नाहीत आम्हाला माहिती आहे ना. निवडून व्यवस्थितच बोलतात ते, बाकी बोलत नाहीत. मला सांगा की तुम्ही आता सगळेजण शेतकरी आहेत, बरोबर आहे? तुम्हाला सगळ्यांना जी काही योजना आहे, नमो किसान शेतकरी सन्मान योजना, भेटत नाही आम्हाला. शेतीमाल आमचे वावर वाहून गेले, आम्हाला अजून काय आलं नाही त्याचं. बरं, सरकारकडनं 6,000 रुपये मिळतात का? नाही भेटले. केंद्र सरकारचे 6,000 एकूण 12,000 रुपये देतो म्हणजे. नाही भेटून घेतले. चौकशी करून पहा, खात्यावर आणखीन रुपया जमा नाही. बरं, कर्जमाफी? अजिबात नाही. कर्ज मिळते का काका? बँकेत गेल्यावर शेतीवर कर्ज मिळते? आम्हाला बँकेत दत्तक बँक आहे डिग्रस, पण भेटत नाही. का बरं? काय विचारणा केली नाही तुम्ही? विचारणा की ते जवळच्या माणसाला देतात, ते आमच्यासारख्या गावाला देत नाही दुसऱ्या. मी पिंपळ्याचा आहे. बरं, आता जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे झालेत, मदत मिळाली का? पंचनामे केलेच नाही ते. बरं, आमच्याकडे आलोच नाही कोणी. पंचनामे नाही नेले, विमा नाही भेटला, खड्डाने नाही भेटल्या. आता काय घेऊन आले तुम्ही? सोयाबीन. किती एकर शेती आहे? किती सोयाबीन झाले? 3 एकर शेती आहे. 3 एकर. हो.
आणि सोयाबीन किती झालंय? 3 एकरात सोयाबीन झालं आम्हाला 8 क्विंटल. 8 क्विंटल. एवढा मोठा फटका कसा काय? फटका आता ते आता पावसानं यानं झालेला. आणि भाव काय मिळतो आता सोयाबीनला? भाव आता हे 4,000 पर्यंत भाव भेटेल. परवडतो का भाव? नाही शेती परवडत नाही सोयाबीन हे भाव. हो काय असायला पाहिजे भाव? भाव 5च्या पुढे पाहिजे. 5च्या पुढे पाहिजे. मी कर्ज आहे, खोटं नाही बोलत. तरी मी हार मानत नाही, काय अडचण नाही आपल्याला बी. पण माझं एक मध्ये 5,000 भाव पाहिजे होता. कर्ज आपलं थोडंफार पिटत होतं. काय आता फेडणार आपण? काय पेटणार नाही आपलं. आता निवडणुका सुरू आहेत, तुम्ही जाहीरनामे ऐकलेत का महाविकास आघाडी महायुतीचं? काय वाटलं तुम्हाला? देऊ म्हणून आश्वासन आहे त्याचे. आश्वासन काय कामाचे? देऊ म्हणून आश्वासन आहे. अजिबात नाही ना आमचे. ते पण पोहोचले नाहीत, पोहोचत नाहीत. आम्हाला पोहोचले नाही. आतापर्यंत कोणाच्याच सरकारमध्ये तुम्हाला मदत नाही? हा, उद्धव साहेबाचे भेटून राहील. पाहुण्याने म्हणलं उद्धव साहेबाचे भेटून राहील. 2 लाख माझे मंजूर हे झालेत. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये कर्ज हा, झाले 2 लाख माफ झालेत माझे. आता निवडणुका आहेत काकाजी, काय वाटतं तुम्हाला? कुठलं सरकार आल्याच्या नंतर प्रश्न सुटतील? हवा काय करणार आम्ही शेतकरी नाही काय. पण आता आपण घाबरायचं नाही. आता मी कमी नाही, कर्ज भरपूर आहे. तुम्हाला सांगायचं एवढी गोष्ट, एवढं कर्ज आहे. डोसक्याला केस नाही तेवढं कर्ज आहे, पण तरी घाबरत नाही. काहून लोकांना खेळायचं आपल्या आगत ना. अरे ते अडाणी अंबानी घेऊन पैसे पडतात, आपण पळून जाईन इथं आहे ना. घाबरणार नाही. खेळतात त्याला, खेळणार द्यायला. करा ना शेतकऱ्याला. वावरू गेले, सगळे गेलं. आता म्हणता नुसते बोंबलाले सांगायला हे देतो. काय घंटा दिला आम्हाला? खर्रा बोले तुम्हाला राग येत आहे. आणि सगळे भाऊ सगळे एका धाब्यावर बसतात आणि जेवाय बसतात. दोघांचे खोट तुम्हाला. सगळे एका धाब्यावर बसतात आणि म्हणतात आम्ही आला. अरे लोकल तुम्ही भावकी फोडली आहे ना, फोडली का नाही? भावकी फोडू नका. सगळ्या धारदार फोडले लोक आहे ना. घरादार पडत भावात भाव नाही ठेवलाय लोक, राजकारण लोकांनी. सुधरा जराशे. ज्यांनी घर फोडली, ज्यांनी भाऊ फोडले, ते म्हणतात आम्ही विकासासाठी एकासाठी करतात. मग करा ना. भाव फोडले नाही, कोण फोडलेत? घरात माती करून राहिलेत ते. आम्ही काय सुदे आहेत काय? आम्ही लय हुशार आहेत. 9 वर्षापासून राजकारण करतो. जे शेतकरी आहेत, आणखीन काही शेतकऱ्यांशी बोलणार. कुठनं आलेत? आम्ही पिंपळा. काय घेऊन आलेत काकाजी? सोयाबीन काय भाव मिळतो सोयाबीनला? सोयाबीनला 37-38. बरं उच्च 4,000. बरं. हो. आणि किती झालं सोयाबीन यावर्षी? सोयाबीन झालं यावर्षी एकरी 4 क्विंटल 4 क्विंटल 5 क्विंटल. दरवर्षी किती होते? दरवर्षी 10-12. मग यावर्षी कशामुळे फटका बसलाय? पाणी पाऊस झाला, पण हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त नाही झाला. नाही. मग जबाबदार कोण? जबाबदार कोण? सरकार. हो, सरकार, स्थानिक आमदार. नाही, हे लेवलचे कामच नाही. सगळं कापसाचे भाव वाढले होते, सरकारनं कापूस आयात केला, कापसाचे भाव सुद्धा घसरले. हो. आता शेतकऱ्याला काहीच नाही भेटणं, सगळे परेशान आहेत. तेलाचे भाव वाढले. 12,000 रुपये मिळणं झालेत का? कशाचे 12,000? नमो शेतकरी योजना. नमो शेतकरी योजना केवायसी करा. काही अर्ध्या लोकांना भेटतात, अर्ध्याला भेटत नाही. हो, काही कळत नाही. वीज मिळते का? हा, वीज मिळते ना. वीज मिळते, पण रात्रशा दिवसा नाही. मग काय करायचं शेतकऱ्यांना? वीज रात्रीला मिळते म्हणजे शेतकरी मेला पाहिजे, जिताना राहायला पाहिजे. हो. आता पुन्हा म्हणतात जे काही आता महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, जाहीरनामे बघितलेत का? निवडणुका लागल्यात. हो, बघितलेत ना. फक्त निवडणुका व्यवस्थेवर जाहीरनामे आल्यावर कोणीच विचारित नाही. बरं. हो. ते म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात पुन्हा एकदा कर्जमाफी करू. हा, उद्धव ठाकरे आलेच पाहिजे आणि कर्जमाफी डबल झालीच पाहिजे. उद्धव ठाकरे सारखा मुख्यमंत्री नाही. आणि महायुती म्हणते की आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना मोठमोठ्या आणू, शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ, पाणी उपलब्ध करून देऊ. शेतकऱ्यांना रात्रशा वीज देतात. सोयाबीनचे भाव 38 पर्यंत केलाय. कापसाच्या गाठी आयात केला. कांदा निर्यात आता उठवली. कांद्याचा शेतकरी मेला आमचा पश्चिम महाराष्ट्रातला. हमी भाव मिळालाय 4,000 रुपये, 4,000च्या वर हमी भाव मिळाला. तुम्ही नाफेड केंद्रात का सोयाबीन विकत नाहीत? मग नाफेड केंद्रात सोयाबीन चालली, रांग लागते तिथं. आणि शेतकऱ्याला ते नाफेड मध्ये विकायचं का बाकीचे काम करायचे? हा,
पण भाव मिळतो ना तिथं, तुम्ही तिथं का जात नाही शेतकरी? काय भाव मिळतो चेक कधी देतात 6 महिन्याला 4 महिन्याला तर शेतकऱ्याचं लेकरू दवाखान्यात वाचून मरून जाते. हो आता पुन्हा रब्बी हंगाम लागलाय, खत बियाणं घेतलेत का? काय भाव येतोय खता बियाला? बियाचे खताचे भाव वाढले, बियाचे वाढले, औषधी वाढली. हो काय वाटते आता कोण हे जे काही प्रश्न आहेत तुमचे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, पुन्हा भाजप सरकार आलं तर हे प्रश्न सुटतील का? नाही ना भाजप सरकार तर कत्ताही नको. माती गेली त्यानं शासन सरकार शेतकऱ्याची. बरं, मराठवाड्यातले कुठले प्रामुख्याने प्रश्न आहेत, कोण सांगेल मला? मराठवाड्यातले प्रामुख्याने पाणी जे या आपल्या कयादूवर जे बंधारे होणार होते किती झाले विचारा ना. तानाजी मुटकुळे म्हणतात पाण्याचा इथला जो पाण्याचा सोर्स आहे तो वाढवलाय, इथला सिंचनाचा अनेक भाग क्षेत्र जे आहे ते पाण्याखाली आणलंय. तानाजी मुटकळे हे साफ खोटं बोलतात. एकही कयादूवर बंधारा दाखवा तुम्ही, प्रत्यक्षात बोलवा शेतकऱ्यांना. झाले नाहीत बंधारे. नाही, सगळं पाणी येतं वाहून जाते. बंधारे शेतकऱ्याकडे कोणीच वाली नाही हो. काय करावं? काय काकाजी कुठनं आलात तुम्ही? आम्ही आलो इकडून नागझरी. नागझरी. बरं बरं, काय नाव आहे बापू तुमचं? देवराव जटवाजीची कशासाठी आलेत? सहज आलतो मोटर जळाली. मोटर घ्यायला आलेत? नाही जळाली. जळाली मोटर. म्हणजे तुम्ही भिजवणीचं रान. बरं, वीज मिळते का काकाजी? वीज आहे भेटी टाइम लोड शेडिंग आहे आम्हाला. किती घंटे मिळते वीज? आम्हाला 6 घंटे. 6 घंटे. टाइम दिवसा मिळते का रात्रीला? ते फिरत राहते 4-6 घंट्याचा आहे. बरं चालायला करतो असतो आम्ही. बरं. पद्धतशीर चालते आमचं. पाणी आहे? साधारण पाणी. बरं. कुठलं पीक घेता? पीक आमच्या इकडे म्हणजे टाळकी काही, गहू काही, हरभरा काही, मस्त मस्त. निवडणुका लागल्यात बापू, काय वाटतं तुम्हाला सरकार कोणतं चांगलं येईल? आता ते आम्हाला नाही कळत बापू. बरं, तुम्ही कुठं आलात? थोडं बंद करा. तुम्ही कुठं आलात? तुम्ही थांबा. बंद का करायचं सांगा. तुम्ही शेतकरी कोण तुम्ही? नाही, मी पत्रकार आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला आलो. शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही मांडा, हे बरोबर आहे. ऐकून घ्या. पीक विमा समजा लोकांना भेटलेला माहित नाही का? आम्हाला बंद करा म्हणायचं. तुम्ही बोला ना. आपण कशाला म्हणायचं? बोला ना तुम्ही बोला. पीक विमा मिळालाय, बोला ना तुम्ही, तुमचं मत मांडा. नाही आम्हाला नाही म्हणतो. आम्ही शेतकरी. ठीक आहे, तुम्ही कुठं आलात? चालू तुम्ही मी शेतकरीच आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, पण पत्रकार आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा. पत्रकार आहे तुम्ही, ही गोष्ट बरोबर आहे. पत्रकार तुम्ही आहात हे बरोबर आहे. तुम्ही शेतकरीच आहात, तुम्हाला माहिती आहे भावाची काय कंडिशन. इथं येऊन काय विचारायची गरज नाही, पण सगळ्यांचे म्हणणं हे पीक विमा आज मला सांगा तुम्ही, बीजेपी सरकारने पीक विमा पूर्ण लोकांना आतापर्यंत दिलेला, लोकांनी उचललेला आहे. लोकांना आम्हाला किती उचलला मिळाला तुम्हाला? काऊन नाही भेटला? तुम्हाला किती आतापर्यंत पीक विमा पीक विमा नाही हो. याच तुम्हाला किती मिळाला ते सांगा. कोणा मला तर शेतीच नाही. तुम्हाला मिळालाय का पीक विमा? काऊन भेटला नाही? मला पीक विमा नाही मिळाला. तुम्हाला मिळालाय का? अनुदान नाही भेटलं. तुम्हाला मिळालाय? मग तुम्हाला मिळालाय का पीक विमा? मला पीक विमा मिळालेला आहे. तुम्हाला मिळालाय का पीक विमा? नाही मिळाला. सर आम्हाला ते म्हणायचं नाही, खोट्या विचारांना काय करू अफवा ऐकून नका. नाही, मी स्वतः थोडं काही बोलतोय, शेतकरी बोलताय. तो मिळाला पीक विमा? पीक विमात नाही. बरं ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता? कोणत्याच नाही आम्ही, कोणत्याच पक्षात नाही. बरं आम्ही म्हणत निमित्त आम्ही कोणत्याच पक्षात. बरं, काय भाव मिळतोय सध्या शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना काय भाव मिळतो? शेतकऱ्यांना 4042 पर्यंत भाव भेटतो. बरं, परवडतोय का शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरी आहात बहुतेक. हो ना, परवडत नाही. परवडत नाही ही गोष्ट बरोबर आहे. मात्र नावीला जास्त होते ना. बरं, मग तेच शेतकऱ्यांना विचारतो मी, भाव परवडतो का? शेतकऱ्यांचेच प्रश्न जाणून घेतोय काकाजी. तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी, समजा सर्वसामान्य शेतकरी. तुम्ही भाजप, काहीच नाही ना. सरकार त्याला काय करणार? व्यापारी घेणार कमी जास्त करू. तुम्ही व्यापारी आहेत? व्यापारी कापणीला 4000 रुपये घ्यायले. शेतकऱ्याला हे परवडत नाही. आणि 4000 रुपये ते 4200 यावर्षी आवरेज सुद्धा नाही. त्याला भाव बी खूप झाले ना सोयाबीनचे. सोयाबीनची बॅग 37 रुपयाला, क्विंटल भर सोयाबीन 4000ला. परवडते का? काय परवडणार? तुम्ही हिशोब लावा ना साहेब. सोयाबीन यावर्षी शेतकऱ्याला अजिबात परवडलं नाही. उलटी शेतकरी घाट्यात आहे. मजूर काढणीचे 4000 रुपये घ्यायले एका बॅगचे. काय परवडणार? आता निवडणुका लागतायत बरं का. तुम्ही सगळ्यांचे जाहीरनामे बघितलेत, सगळ्या प्रत्येक पक्षाचे. काय वाटतंय कोणाचं सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं भलं होईल? शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्न मांडले. महायुती सरकार बरं आहे सध्याचं. आमचे बंधू म्हणतात महायुती. आता 10 वर्षापासून महायुती तर आहेच.
प्रश्न सुटलेत का? सरकार कोणाचं माहित नाही आपल्याला, कोणाचं येते सांगता येत नाही. आमच्या हमी मालाला भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे आमच्या मालाला शेतकऱ्यांच्या. महायुतीचं सरकार आलं पाहिजे. आमच्या मतदारसंघात कामं चांगले केलेले आहेत. आमचे उमेदवार आता ते चांगले आहेत. तुम्हाला काय वाटतंय? बघू ना आता 20 तारखेला काय आहे. तर शेतकऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न आहेत आणि सगळे शेतकरी इथे जे आहेत आपापले मतं मांडतात. आपण हळदीच्या मार्केटमध्ये देखील जाणार आहोत, तिथे देखील लोकांचे प्रश्न ऐकणार आहोत. बापू काय कुठून आला तुम्ही? वसई वसई. काय करता तुम्ही? शेती शेती किती एकर शेती आहे बापू? 5 एकर 5 एकर. कुठली पिकं घेतली? सोयाबीन घेतलं. सोयाबीन. हो सगळं सोयाबीन घेतलं? हो किती एकर किती झाले सोयाबीन? सोयाबीन झाले 3 क्विंटल. 3 क्विंटल. हो बरं, भाव काय मिळतो आता? आता भाव 3.5. 3,500. परवडतो बापू भाव? परवडत कसा परवडत? 4,000 रुपये काढायला जावं लागेल. बरं. हो सोंगायचे 4,000. हो हा. आणि आता तुम्हाला खावा काय आणि शेतकऱ्याला जेव्हा काय बरं. कर्ज पीक कर्ज मिळालं का बापू? पीक कर्ज नाही मिळालं. बरं पीक कर्ज मिळालंच नाही. बरं. हो सरकार म्हणते की शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं. नमो शेतकरी सन्मान योजनेतून 12,000 रुपये मिळाले. कुठे भेटलं? बरं. नाही भेटलं. 5 वर्षात इथल्या मतदारसंघाचा विकास झालाय का बापू? नाही. कुठले प्रश्न आहेत मग आता? आता ते आपलं आता वर तो कोण येईल ते येईल. नाही, या मतदारसंघातले कुठले प्रश्न आहेत? तुमचे प्रश्न काय आहेत? आपलं हे आपलं ठाकरे यावं पाहिजे. काय हो, कुठले प्रश्न आहेत मतदारसंघात? सगळ्यात जास्त पाणी प्रश्न आहे साहेब. आता जलजीवन आले ना तर 80% गावात फक्त टाक्या बांधल्यात, नळ बांधलेत, पाणी नाही सुटलं. आणि कॉन्ट्रॅक्टदार लोक पैसे खाऊन पसार आहेत. कोणता राजकीय बोलायला तयार नाही त्याच्यावर. आता आमच्या गावाला टाकी बांधली ना, पाणी नाही, बोलायला जमत नाही. काय हो, कुठले प्रश्न आहेत मतदारसंघातले? काय नाही, फक्त मतदारसंघात कसं आहे, शेतकऱ्याचा चुरा होत आहे. फक्त शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, दुसरं काहीच नाही. कारण 4,000 आणि 42 43 काही पुरत नाही. सगळं त्याच्यामध्ये चाललंय. शेतकरीचं आहे का नाही, शेतकऱ्यावरच कर्ज वाढत चाललाय. फक्त येऊन कोण? संतोष बांगर तर फक्त आलाच पाहिजे. कारण व्यक्ती चांगला म्हटलं का नाही तर संतोष बांगर. तुम्ही कळमनुरी मतदारसंघात. हो, एक नंबर. कारण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा आणि खरंच माणुसकी जपणारा, गरिबासाठी धावून जाणारा संतोष बांगर एकमेव हा व्यक्ती. आता यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? शेतकऱ्याचे प्रश्न काय ते कसे, जिथे जिथे अडचण आली तिथे तिथे तो स्वतः मदत करत आहे, स्वतःच्या खिशातून मदत करत आहे. सरकारकडून ते काही तेवढं होत नाहीये. कारण की कसं आहे, मालाला भावच भेटत नाही ना, तर शेतकरी काय करणार आहे? असं नाही की बा सरकार काही करत नाही, करत आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला कसंच भाव नाही. त्या मालाच्या भावामध्ये काही पुरत नाही शेतकऱ्याला. हो, काय पुरणार हो शेतकऱ्याला? मला सांगा तुम्ही, 40 किलो बी आहे, 15 कटे झालेत, आणि औषधाचेच पैसे झाले तर 30,000 रुपये. आता त्या शेतकऱ्यानं काय खावं काय द्यावं? त्या ज्याच्या जवळून औषध उधार आणलं त्याचे पैसे ठेवायला जमतात का? जमतात का सांगा तुम्ही? तुमचं काही करा. 4,000 रुपये बॅग सोंगायची आहे. हा, औषधाला असा भाव, हे माल काय काय कचऱ्याच्या भावात विकायला लागलं की हो? काय याला काय किंमत आहे का? सगळे शेतकरी रिकामे येतात. सगळे शेतकरी काहीच उरणार नाही. त्याला सोयाबीन विकायचे आणि ज्याचे त्याचे देऊनही फिटतच नाही. म्हणजे 60,000 रुपये कर्ज आहे आणि 30,000चा माल व्हायला लागला. ते काय करेल सांगा ना तुम्ही? लय परिस्थिती बेकार आहे शेतकऱ्याच्या. शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही तर काय मतलब आहे त्याला? आता निवडणुका लागल्यात, हा, काय वाटतं तुम्हाला? काँग्रेसची सरकार यायला पाहिजे. काँग्रेसच्या काळात बराबर होतं, भाव होते, मालाला पद्धतशीर भाव होते, औषधाला भाव. आता सगळे वाढतच चाललंय. ते लाडल्या बहिणीचे ते या लागले तर निकडून काढा लागलेत ना तुमच्याकडून. आता त्या लाडक्या बहिणीला पैसे दिले, इकडे खटिया खडीन बिस्तर गोल झाला की इकडे काय उरलं? याच्यात सोयाबीन मध्ये काय उरलं? कमी ते कमी 6,000 भाव पाहिजेत सोयाबीनला. तेव्हा शेतकऱ्याच्या काळात काय मिळत होता ना आता काय मिळतोय? तर त्यावेळेला भाव कमी होते तर सगळ्याच किमती कमी होत्या. आज समजा लाडकी बहीण केली तर साखऱ्या वाढला, गोड तेल. तुमची सोयाबीन 4,000 इका लागली, 4,000 इका लागली. गोड तेल 150 रुपये किलो. काय उरणार आहे शेतकऱ्याला सांगा बरं तुम्ही? याला जबाबदार कोण वाटतंय? हो, याची जबाबदार सरकारच आहे. सरकार नाही तर कोण आहे?
याची जबाबदार कोण? आपण राहणार का हो? शासनच राहणार याची जबाबदार. तर हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. अनेक मुद्द्यांवरती शेतकरी उघडपणे बोलतायत. मालाला भाव नाही किंवा खता बियांच्या किमती वाढल्यात, अन्नधान्यांच्या किमती वाढल्यात, मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, अशा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली. मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा हळद आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील शेतकरी एवढे मेहनती आहेत की त्यांनी या हळदीला देशाच्या नकाशावरती नेलेला आहे. असं असताना देखील मात्र येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. खरं तर हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी आत्महत्या करतात त्याचं कारण म्हणजे शेतीमालाचे पडलेले भाव, त्याचबरोबर दुष्काळी आणि महागाई, या 3 कारणामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. आपण आता सध्या हळदीच्या मार्केटमध्ये आहोत आणि ही हळद, या हळदीला सध्या 12 ते 13 हजार रुपये भाव मिळतोय. मात्र हळदीला मिळणारा भाव परवडतोय का? शेतकऱ्यांची काय मतं आहेत? निवडणुकीच्या तोंडावर पडलेले भाव आणि शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. कुठं आलात? काय वाटतंय हळदीला जे काय भाव मिळतात आता, किती भाव मिळतोय आणि तो परवडतोय का? 13,000 मिळत आहे फक्त. बरं तो परवडून झाला आम्हाला. बरं. खर्च किती आलाय? खर्च आला असेल आम्हाला 1,000 लाख रुपये. 1 लाख. एकरी 1 लाख रुपये खर्च आला. उत्पादन किती झालं? उत्पादन झालं समजा 20-21 क्विंटल. 21 क्विंटल. बरं. अशा परिस्थितीमध्ये जो काही भाव मिळतोय परवडतोय शेतकऱ्यांना? खतं बियाणं नाही, परवडत नाही सर. भाव परवडत नाही. मे महिन्यामध्ये या भावात मध्ये परवडत नाही ना आम्हाला. हां, 16,100 होता पहिले, आता कमी झाला पुरं. काय कारण आहे भाव पडल्याचे? काही आता काय आपली आपली काय आपलं आपण काय बोलणार आहोत? कास्तकाराच्या आधी कास्तकारायचं काहीच नाही ना. कष्ट करून पिकवणं आपल्या आधी बस. आणून इतर यायच्या हिशोबाने माल हळदीला आता भाव मिळत आहेत. निवडणुकीचा पिरियड सुरू आहे, अशात भाव घसरलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, याला जबाबदार कोण असेल? सरकार येरी कोण असणार आहे? कोण असणार आहे? सरकारच आहे जबाबदार. त्याला दुसरं जबाबदार कोण असणार आहे? त्याला काय कास्तकार जबाबदार आहे का व्यापारी जबाबदार आहे? आधी काय भाव मिळत होता? आधी 16,100 17,000 पर्यंत गेले. तुम्ही काही कारण विचारलं नाही काकाजी का भाव पडलेत वगैरे? भाव अहो सुरुवातीला ज्यावेळेस मे महिन्यामध्ये हळद वाढवल्याच्या नंतर हे झाले ते हे क्रशिंग केल्या जाते, त्यावेळेस शेतकऱ्याला 16-17 हजार रुपये गावातून भाव होता. पण आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत ती हळद सांभाळून त्याला रासायनिक म्हणजे ते सांभाळण्यासाठी कीड वगैरे लावून त्यांनी ते खर्च करून सुद्धा आजच्या स्थितीला आज 12,000 रुपये भाव भेटत आहे. कारण काय आहे? कारण काय आहे सर, शेतकऱ्याला काय कारण समजणार आहेत? वरच्या मार्केटच्या पॉलिसी काय माहीत असतात शेतकऱ्यांची? काय आहे शेतकऱ्यांना माहीत असतं तर कशाला आहे थोडं. पण शेतकऱ्यांना त्यांना जे 17 भावाच्या ऐवजी अजून 18 किंवा 19 भेटावी शेतकऱ्याची अपेक्षा होती. पण आज त्याच्या निराशा आलेली आहे. आज त्याला जवळजवळ 6,000 रुपये 5,000 रुपयानं नुकसानीनं तो माल विकावा लागत आहे. काय वाटतंय याला जबाबदार कोण आहे? आता याला जबाबदार आता काय सांगू साहेब, शासनाची पॉलिसी आहे का राजकीय परिस्थिती जबाबदार आहे? हे आता आम्ही शेतकरी काय सांगू शकणार आहे? आता निवडणुका लागल्यात, अशा परिस्थितीमध्ये भाव पडलेत. काय वाटतं एकंदरीत काय भावना आहेत? भाव कमी येत नाही साहेब. कमीत कमी 17 पर्यंत तरी काय पाहिजे, 17-18 पर्यंत. हो, असं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं. परवरचे भाव 1400 वर आहेत, तरी 13, 12, 12.5 काही नाही. शेतकऱ्यांना जर आतापर्यंत जे माल राखून ठेवलाय तर शेतकऱ्याची अपेक्षा होती सीझनला 17 तरी त्यांना 1,000 रुपये तरी जास्त भेटावी ही शेतकऱ्याची रास्त अपेक्षा असणार आहे. कारण इतके दिवस जर 1 वर्षा म्हणजे 6 महिन्यापासून जर माल सांभाळला तर शेतकऱ्याची अपेक्षा आहे की 1 ते 2,000 रुपये भाव वाढून भेटायला पाहिजे होते, ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे. पण आता कसं आहे, नाईलाज असतं शेतकऱ्यांना विकावं लागत आहे माल. तुमच्याकडे किती एकर शेती आहे, किती खर्च आला होता आणि आता किती मिळतात पैसे? नाही सर, कसं आहे शेतीचं गणित कसं आहे, शेतीच्या खर्च आणि हिशोबाचा ताळमेळ लागला तर काय नसतंय का. हळद पिकावर थोडंच अवलंबून आहे. सोयाबीन आज 4,000 रुपये विकावं लागला. 2012ला जे सोयाबीनचे भाव होते ते आज 4200-4,000 रुपये त्या काळातच आज विकावं लागलं. कारण 300चं खताचं पोत आज 1,500 रुपयाला घ्यावं लागलं आहे. 10 रुपये किलोनं कापूस वेचणी होती, 1 रुपये किलोनं जे कापूस वेचणी होती आज ती 10 रुपयानं दिली. खताचं पोतं सुद्धा 1,000 ते 1,500, 300चं RCFचं 15-15चं खताचं पोतं होतं 300चं, ते आज जवळजवळ 1,500 रुपये एका थैलीला विकावं लागत आहे. हे भाव कशामुळे वाढलेत असं वाटतंय? भाव कशामुळे वाढले म्हणजे शासनाचे भाव फक्त शेतीमालाला जे रॉ मटेरियल लागते त्याचे भाव वाढलेत. शेतीमालाचे भाव कुठे वाढलेत सर? शेतीमालाचे भाव नाही वाढलेत सर. शेतीमालाचे कुठे वाढले? शेतीमालाचे कुठे भाव वाढलेत? हा, एक तर शेतकऱ्याची मजुरी वाढली, खताचे भाव वाढलेत. काय अपेक्षित काय भाव असायला वाटते तुम्हाला?
आज हळद 17-18 पर्यंत काय पाहिजेत कमीत कमी 17-18 काय पाहिजेत, कारण शेतीला हळदीला खर्च जास्त आहे ना. आज एकरी 2 लाख रुपये खर्च येते. आता निवडणुका लागल्या आहेत बरं का. प्रत्येक पक्षाचे तुम्ही जाहीरनामे ऐकले असतील, प्रत्येक जाहीर घोषणा ऐकल्या असतील प्रत्येक पक्षाच्या, महायुती सरकार असो किंवा महाविकास आघाडी सरकार असो. काय वाटतं या घोषणा ऐकल्याच्या नंतर? उद्धव साहेबाच्या काळात भाव चांगले होते सोयाबीनला, आता भाव नाही सोयाबीनला. 4,000 हो, काय वाटतं तुम्हाला? तेलाचा एक डबा जर घ्या गेला 2,000 रुपये लागायले आणि सोयाबीन 4,042 विकायले. काय वाटतं तुम्हाला जे काही जाहीरनामे ज्या त्या पक्षाने केलेत, काय वाटते कोण विकास करेल यामध्ये? महाविकास आघाडीचं खरं वाटतं, कारण एक वेळेस उद्धव साहेबांनी सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी केलेली आहे कास्तकारांना, त्यामुळे त्यांचा विश्वास वाटते की करतील ते. ठीक आहे, महाविकास आघाडीने कर्जमाफी केली आहे, मात्र महायुती सरकार म्हणते की केंद्रातलं सरकार नमो शेतकरी योजना जी आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते, महाराष्ट्रातून 6,000 रुपये मिळतात, असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. 12,000 रुपयात काहीच होत नाही सर. आम्हाला 12,000 नाही, 12 लाखही नाहीत पाहिजे तुमचे. फक्त आमच्या मालाला भाव द्या. आमचा जो शेतीतला माल आहे याला भाव मिळाला की शेतकरी राजाचे. काही कोणाच्या अपेक्षा नाही, CM योजनेची नाही आणि PM योजनेची नाही. आपला जो भाग आहे मराठवाडा असो किंवा मग विदर्भातला आसपासचा भाग असो, कापसासाठी पण प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जिनिंग आहेत का? आता कापसाला काय भाव मिळतोय? नाही, आम्ही विदर्भातला कास्तकार आहे. आमच्या इकडे 0% आहे कापूस. कंटाळून लोकांनी बंद केला. बरं, कारण लाल्या रोग हे इतर प्रादुर्भाव हे ते आणि त्याचा खर्च आणि कापसाचे पडलेले भाव, त्यामुळे बंदच केलेला आहे कापूस आमच्याकडे कास्तकारांनी. हा, इकडे मराठवाड्यात आहे कापूस. विदर्भातली काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? काय परिस्थिती आहे सर? मी आता 20 एकर शेतीवाला कास्तकार आहे. 4,000 रुपये एकरान सोयाबीन सोंगायला दिलं आणि एकरी 4-4.5 पोत्याचं उत्पन्न आलं आणि त्या सोयाबीनला भाव 4,000 नाही. काय करणार आहे कास्तकार? ठीक आहे, आता भाव नाही आहेत, मात्र महायुती सरकार म्हणते की आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही शेतकऱ्यांना भाव देऊ. मग काय वाटतं तुम्हाला? विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही ना. मागच्या वेळेस दिलेच ना त्यांनी भाव. ज्या वेळेस ठाकरेचं सरकार होतं, महायुती सरकार महायुती सरकार होतं, त्यावेळेस होता ना भाव, नव्हता असं नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी दिली होती. मग आता त्यांचा जो घोषणापत्र आहे त्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आणि विश्वास ठेवण्याशिवाय दुसरं आपण काय करू शकतो? आताचं जे ट्रिपल इंजिन सरकार आहे, काय वाटतं तुम्हाला? विकास कामं झालीत मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातली? विकास कामाचं जाऊ द्या, पण शेतकरी देशोधडीला लागला एवढं मात्र खरं. विकास कामाचं जाऊ द्या, शेतकरी देशोधडीला लागला. गावात रोडचे विकास झाले, शेतीला भाव लागेल ना, उत्पन्नाला. काय करता विकासाला? काय करता त्या शेतकऱ्याच वर्षामध्ये जी काही सत्तांतरणं झाली, पक्ष फुटाफुटी झाली आहे, काय वाटते महाराष्ट्रासाठी हे चांगलं झालंय का? नाही, असं व्हायला नाही पाहिजे. सरकार कोणतं बी एकच पाहिजे, भाव देणार पाहिजेत. उद्धव साहेबांचं सरकार चांगलं होतं, भाव देत होतं. आता महाविकास महायुतीनं म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी ज्या घोषणा केल्या, काय वाटतं तुम्हाला? ह्या घोषणा ज्या आहेत ह्या सरकार आल्याच्या नंतर पूर्ण होतील किंवा मग महाविकास आघाडीच्या ज्या घोषणा आहेत, काय वाटते दोन्हीपैकी कोणाच्या चांगल्या घोषणा आहेत, कोणाचे चांगले विकास कामं आहेत? काहीच नाही सर. कसं हे ह्याचा स्वार्थ आहे म्हणून हे इकडच्या तिकडे पळापळी करायला येतं. स्वार्थासाठी. शेतकऱ्यासाठी कोणीच नाही. शेतकऱ्यासाठी कोण आहे? वीज मिळते का शेतकऱ्याला वीज 8 घंटे. नाही, 8 घंटे 8 घंटे द्या. फक्त लोड सेटिंग आहे, पण ती 4च घंटे चालते. फक्त 4 तास. कर्जमाफी बँकेत गेल्याच्या नंतर कर्ज दिलं जाते का शेतकऱ्यांना? कर्ज दिले जात नाही. बरं, काय म्हणतात बँकमध्ये गेल्याच्या नंतर? काय म्हणतात बँकमध्ये गेल्याच्या नंतर काय म्हणतात? तुम्हाला कर्ज मिळालं का? पीक कर्ज? कर्ज काढतच नाही आपण कधीच नाही. बरं, काय म्हणतात बरं बँकमध्ये गेल्याच्या नंतर? बँक गेल्यानंतर काय म्हणणार आहेत ते? देऊ म्हणतात, फक्त बेजार करतात शेतकऱ्याला. 1 महिनाभर चक्रा मारतात आणि घराला जातात, कंटाळून जातात ते. काय वाटते हळदीच्या जे काही हिंगोली जिल्हा जो आहे हळदीसाठी प्रसिद्ध झाला आहे, नामांकन मिळालं आहे हळदीला, भाव मिळत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये काय इथं असायला पाहिजे जेणेकरून हळदीला भाव मिळतील? काय असायला पाहिजे? हळद प्रक्रिया करणारे उद्योग काय असायला पाहिजे सर, तर ते भाव मिळू शकेल ना. हळद प्रक्रियाला जे काही हे होत आहेत ते उद्योगधंदे असायला पाहिजे. आतापर्यंत जे काही सत्तेमध्ये आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांनी कधी या बाबींकडे लक्ष दिलं नाही असं म्हणायचं?
नाही राजकीय आणि शेतीच्या भावाचा सर शेतकरी काय सांगू शकणार आहे आम्ही काय करायला पाहिजेत. शेतकऱ्याला भाव मिळायला पाहिजेत. शेतकऱ्याचं शासनाचं जे धोरण आहे जे याला शेतकऱ्याची पूरक असायला पाहिजेत. शासनाच्या धोरणामुळं शेतकऱ्याचं मरण न व्हायला पाहिजे हीच अपेक्षा आम्हाला. दुसरं काय आम्हाला काय त्या शेतकऱ्याला काय त्याच्या मानाला जो तो त्याच्यावर अवलंबून आहे त्या शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे एवढी शेतकऱ्याची शासनाकडून अपेक्षा आहे. दुसरं काय असणार आहे. काय वाटतं यावेळेस बदल हवा आहे की हेच सरकार चांगलं आहे? नाही, बदल हवा आहे. शेतकऱ्यासाठी नक्कीच बदल हवा आहे. शेतकऱ्यासाठी बदल हवा आहे. तर हे सगळे शेतकरी आहेत. काही शेतकरी विदर्भामधनं आलेत, काही शेतकरी मराठवाड्यामधले आहेत आणि इथे हळद घेऊन आलेत. मात्र हळदीला भाव मिळत नाही, त्याचबरोबर सोयाबीनला भाव मिळत नाही. खता बियांचे भाव गगनाला भिडलेत. अशा परिस्थितीमध्ये खाद्यतेल असोत किंवा मग खाण्याचं सामान असो याचेही प्रचंड भाव वाढलेत. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव का वाढत नाही असा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.